प्रेक्षकांसाठी दोन शब्द काय म्हणायचे आहेत लक्ष्मीचे. त्याचप्रमाणे
सहकार्य करणारे आणि आमच्या पाठीशी सदैव असणारे लक्ष्मण जाधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करीत आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला नामवंत शाहीर मंडळी उपस्थित असतील. त्याचप्रमाणे समस्त शाहिरांचे सगळे वादक मंडळी सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करीत आहे. आणि माझ्या प्रथम फेरीस मी सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र. बरं, आवाज क्लिअर येतोय का? थोडासा आकाश आउटला पण थोडा इको जरा कमी. इथेच घुमतोय म्हणून तिथे त्यांना स्ट्रेट जाणार नाही आवाज, त्याच्यामुळे थोडासा जरा कमी कर. हॅलो हॅलो हॅलो. आणि वाद्य थोडी कमी झाली तरी चालते, थोडीशी कमी होईल, थोडीशी. विश्वनाथ चव्हाण यांच्याकडून कार्यक्रमाच्या सुरुवातीला 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. त्याचप्रमाणे रितेश धामनक यांच्याकडून खास आमच्या सौरभसाठी 201 रुपये ढोलकीसाठी आलेले आहेत. रसिको, कालच रक्षाबंधन हा सण मोठ्या दिमाखात पार पडलेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या काय सगळीकडे असणाऱ्या आपल्या कोकणातल्या सगळ्या बहिणी काल खुश होत्या, कारण रक्षाबंधन सण असला की सगळेजणच खुश असतात. परंतु खऱ्या अर्थाने कालही रक्षाबंधन सण झालेला आहे. त्याचप्रमाणे आजही माझा भाऊ पुण्यावरून या ठिकाणी आलेला आहे. तर विशाल दळवी याला देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे. आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करते. पहा काय म्हणायचं. देव
छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा Yeah.
कोकणकरांशी साधायचाच आहे. आणि म्हणून या दिवा नगरीमध्ये म्हणजे प्रति कोकण असलेल्या या नगरीत मी आज पदार्पण केलेलं आहे. तुमच्याशी संवाद हा मला साधायचाच आहे, परंतु दुसऱ्या बाजू. पण आज काहीही संकट ओढावतील या महिलांवर किंवा माझ्यावर किंवा या सर्वांवरती, तर गणराया तू एक त्याचा भाऊ आणि पाठीराखा भाऊ राया म्हणून गणराया तू येऊन या दुःखांचं निवारण कर. आणि असंच एक स्वप्न मला पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये गणराया अर्थात माझा भाऊ राया आलेला आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे गणाला, लक्ष असू द्या. या सृष्टीचा कर्ता धरता या सृष्टीचा कर्ता धरता सुख करता तूच तूच विघ्न हरता 14 विद्येचा तूच रे विधाता आणि हर्ष होतो मनाला गणेशा तुझे गुण गाता. मकर कसा आहे? शनस बुवा कुठे आहेत? तुम्ही ब्लॉक केली मी त्यांना एकदम. एवढा प्रोटेक्शन बुवाला आता नसून प्रोटेक्शन किती आहे बघा बुवाला. मैंने पायल है छलकाए अब तो आजा तू हर जाए मेरी सांसों में तू है बसा इस जगह जाना तरसा. मला पडलेल्या स्वप्नामध्ये गणरायाचं स्वरूप कसं दिसतंय पहा. आता चाहूल लागे त्याची मूर्ती स्वप्नी येई गणेशाची. आता चाहूल लागे त्याची मूर्ती स्वप्नी येई गणेशाची. ठेवली हात माझ्या शिरावरी म्हणतो भाऊ राया येतोय मी भुवरी. माझा भाऊ राया येतोय होया भुवरी.
अश्लीलता दूर चालली की नाही या कार्यक्रमांपासून, तर आपणही दूरच करूया, पण या कानाला मात्र धडा शिकवूया. बुवानं पहिल्या कार्यक्रमाला अगदी प्रेम दिलं, निव्वळ प्रेम. लेकिन बुआ हर टाइम नहीं चलेगा ना, बरोबर ना? प्रत्येक वेळी असं नाही चालणार. थोडा राग या राधेला कधीतरी येतोच की, येतो की नाही? मग राग आल्यावर आकाश डिस्टर्ब होत आहे, थोडं ते हमिंग बंद येऊ दे, डिस्टर्ब होत. तर जेव्हा या राधेला राग येतो तेव्हा ती प्रेम आल्यावरती तर नितांत प्रेम असतं तिचं, खूप प्रेम असतं. पण जेव्हा राग येतो तेव्हा ती राधा काय करते ते माझ्या कवळणीतून ऐकायचं. तो फॅन बंद करा जरा, दोन्ही बंद करावे लागतील. हा पण बंद करावा लागेल. नाही, एक राहायला पाहिजे, नाही तर मरू गरमी. असं नको करू, हवं तर फिरून थोडं. ओके, थोडं कमी झालंय कवळण, डायरेक्ट जिवारी भाव. असल्या या गावात माझ्या विद्येचा नाव तुझी कवळणीची चाल. बऱ्याचदा माझ्या व्हिडिओ युट्यूबला येतात, त्याच्याखाली कमेंट्स असतात, ती काही प्लीज चाल मेन्शन करत जा. बुवांसाठी नाही, बुवांना गोजिरी काय साजिरी काय, बुवांना सगळी नावं माहिती असतील. कारण बुवा काल आहे ना 16,360 गवळणी, काय त्यांची नावं असतील, त्याच्यामुळे गोजिरी बिजिरी बुवांसाठी जुना आहे. म्हणून बुवांना नाही सांगत आहे, चाल अर्थात माहिती असेल. म्हणून बघा काय म्हणते. यमुनेच्या त्या नदी काठी किशोरा, ए किशोरा, हे प्रोटेक्ट करता तो बुवांना, असा प्रोटेक्शन दिलं नाही त्यांना. इथं एक माणूस, इथं एक माणूस, इथं आणि मध्ये बुवा आहे, हा प्रोटेक्शन देतात बघा. दिसू दे ना गवळणीला माझ्या येणाऱ्या दिसल्याशिवाय. मग माझा भाऊ यमुनेच्या त्या नदी काठी, अरे किशोरा येतोस माझ्यासाठी. हा 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 हा, का रे बाबा लागलास माझ्या पाठी. नाही नाही दूध तुझ्यासाठी, कामिना तो भलताच तोरा, जरा ऐकणार शेवड्या पोरा. अरे नाही मी तुझी राहिल्याची, काय किशोरा, नाही मी तुझी राहिल्याची, जरा कळत का तुला हे चोरा. ए किशोरा. आता बघा, नंद किशोर हे कानाचं नावच आहे. मला बुवाला एक शब्दाने किंवा किशोर किंवा असं म्हणायचं नाही, ते काय माझे मित्र नाही. ए किशोर कसं आहेस बोलवलं, हा असा विषय नाही. मी कशाला किशोर म्हणू, पण त्या किशोराला किशोरच म्हणतात, तर तुमचं नावातच किशोर आहे. नंद किशोर, तू मुरलीवाला किशोर, तर ते नावातच किशोर आहे. तर इट्स नॉट माय फॉल्ट. ए किशोरा, माझा नाद नाही बरा, ऐक जरा गवळच्या पोरा. गोकुळ सारा झालाय गोळा. गोकुळ सारा गोळा झालाय, मग काय करेन मी. गोकुळ सारा झालाय गोळा, करीन तुझा लाले लाल मोरा.
त्या मंदिराची उंची किती? तेथे एक वृक्ष आहे. त्या
वृक्षाचं नाव काय आणि महत्त्व काय, अर्थात त्या वृक्षाची वैशिष्ट्ये काय, हा माझा साधा सोपा आणि सरळ प्रश्न आहे बुवांना. बुवा, प्रश्न जर जमला, जर तुम्हाला जमत असेल तर हात घाला, अन्यथा हात घालू नका. तुम्हाला तशी नको तिथे हात घालायची सवय नाही आहे इतरांसारखी, पण तरी सुद्धा एकदा ताकीद येते हो, जरा व्यवस्थित प्रश्नाचा विचार करूनच उत्तर द्या. आणि म्हणून शेवटचं गीत मात्र असा तोंड पाय, असा तोंड पाय का बुवाच्या डायरेक्ट आरपार गेला. आता बघा, मला काही कोणाचं इथे काढायचं नाहीये किंवा कोणाचं काही बोलायचं नाही, पण मला गाणं बोलायचंय. म्हणून काय म्हणायचंय बघा, शेजारी बाई तुमचा टीव्ही आमच्या पोरांना पाहू द्या, मग बाजूला आतमध्ये घ्या आणि मोठ्या चालेल चाल, नाही तर असा गाणं बुवाला म्हटलं तर बाय बाय. तर बुवा, जिवारी लागणारा टोला म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं. पण शास्त्राला अनुसरून बघा, एक जरा सगळं जरा स्टॉप. बघत बस तू लग्नाचं स्वप्न, बघा, बघत बस तू लग्नाचं स्वप्न, पण होणार नाही गड्या, पण होणार नाही हे गड्या तुझ्यानं, मिळणार नाही तुला बाई. ऐकायला येतात ना शब्द, म्हणून मी सगळं स्टॉप केलंय. अरे बघत बस तू लग्नाचं स्वप्न, कधी लग्न होईल माझं या बाई सोबत. अरे बघत बस तू लग्नाचं स्वप्न, पण होणार नाही रगड्या तुझ्यानं, मिळणार नाही तुला बाई. मिळणार नाही तुला बाई. का करतोस रे घाई, का करतोस रे घाई, तुझ्यानं होणार नाही काही. का करतोस रे घाई, तुझ्यानं होणार नाही काही. Thank you.
बघा, आता एकदमच शांत राहू. आता स्पष्टीकरण देते 2 मिनिटात. आता बुवा म्हणतील काय रे बोलून गेली बाई. आता रावणाने जेव्हा सीतेची हाव केली होती तेव्हा रावणाला त्या सीतेला आपली पत्नी करून घ्यायचं होतं, म्हणून त्या सीतेला स्पर्शही रावणाने कधी केला नाही. त्या सीतेला पत्नी करून घ्यायचं होतं, म्हणून म्हटलं बघत बसतो लग्नाचं स्वप्न, कारण हे तर कधी होणारच नाही. हे होणारच नाही रे गड्या तुझ्यानं, मिळणार नाही तुला बाई. बाई म्हणजे कोणती? सीता माता. म्हणून म्हटलं का करतो सर्व घाई तुझ्याला बुवा होणार नाही काही, असं बुवा गाण्याचा अर्थ आहे. अर्थात ग्रंथातलं गाणं आहे. आणि या ठिकाणी दिगंबर शिखर मुलुंड उपसंघटक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे दापोली मयूर निकम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक असं आलेलं आहे. त्याचप्रमाणे रवी पाटील संगीत पाटील पालघर यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे गायिका पार्टी यांच्याकडून संगीत पार्टी गायिका पार्टी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रवी पाटील वाडा यांच्याकडून आम्ही खरंच अत्यंत आभारी आहोत, ऋणी आहोत. तर आता पालघर वाचलं. आमच्या संदेशचं आडनाव आहे पालकर आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं पालकर. तर ऐका, या ठिकाणी रितसर स्पष्टीकरण सर्व गाण्यांचं दिलेलं आहे. रितसर प्रथम फेरी संपलेली आहे, पण बुवाने एकच सांगणार आहे, दुसरी फेरी बाकी आहे. बुवा तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देऊन नाचा माझ्या वाघिणींनो. आता सगळे म्हणतील वाघीण का म्हणतात, आता मला रत्नागिरीची वाघीण म्हणतात. मग मी वाघीण असताना काही शेळे घेऊन फिरणार काय? या पण माझ्या वाघिणीच आहे. आणि म्हणून माझी प्रथम फेरी संपवत आहे. बुवानं शाहिरी मला समुद्र करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.